नमस्कार. शेतकरी बांधवांसाठी आता मोठी अपडेट ही समोर येत आहे. लाखो शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या यादीकडे खूप मोठे लक्ष आहे. याच कारणामुळे आता 24 ऑगस्टला नवीन सुनवाई ही झालेली आहे. कोणत्या शेतकऱ्याचे कर्ज हे माफ होणार? 7/12च्या कर्जमाफीच्या योजनेतनं आमचे नाव निघणार की नाही? असे बरेचसे प्रश्न हे शेतकरी मित्राला पडलेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे जाणून घेऊयात. तसेच लोकांच्या मनात अजून एक प्रश्न आहे, आपले नाव हे कर्जमाफीच्या याच्यात निघले आहे का की नाही? या संदर्भातच्या सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी तुमचा प्रणव कोल्हे. महाराष्ट्र सरकारने सध्या शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा आणि दिलासादायक हा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये त्यांनी 2 लाख रुपयापर्यंतची शेतकऱ्यांची कर्जमाफीला मंजुरी दिली आहे. या सर्व गोष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत पुढील लाभार्थी योजनांकडे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर 24 ऑगस्टला नवीन यादी किंवा पुढील अपडेट येण्याची चर्चा ही सुरू आहे. मात्र एक गोष्ट ही स्पष्ट आहे, 24 ऑगस्टला नेमका किती शेतकऱ्यांची यादी जाहीर होईल याची अधिकृत अंतिम संख्या समोर येईपर्यंत कोणताही आकडा निश्चित हा मानू नका. 40 लाख शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार का? हा सर्वात मोठा प्रश्न आता शेतकरी बांधवांना पडला आहे. सध्याच्या काळात याचे उत्तर असे आहे की शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीचा लाभ हा पात्रता निष्कषांनुसार मिळणार आहे. म्हणजे केवळ तुमच्या 7/12वर कर्जाची नोंद आहे म्हणून कर्जमाफी आपोआप होऊ लागणार नाही. तुमच्या कर्जाची माहिती बँक रेकॉर्ड, पात्रता आणि शासनाने ठरवलेल्या निकषांनुसार पडताळणी होईल. कर्जमाफीचा लाभ हा पात्रता निष्कषानुसार मिळणार आहे. म्हणजेच केवळ तुमच्या 7/12वर कर्जाची नोंद आहे म्हणून कर्जमाफी आपोआप लागू होईल असं नाही. तुमच्या कर्जाची माहिती बँक रेकॉर्ड, पात्रता आणि शासनाने ठरवलेल्या निष्कषांनुसार पडताळणी होईल. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही अफवांवर लगेच विश्वास ठेवू नका. पहिले त्याची पडताळणी होऊ द्या, सरकारचा GR येऊ द्या आणि मगच विश्वास ठेवा. 24 ऑगस्टला माझे नाव येणार का, असा बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न हा पडलेला आहे. जर तुम्हीही या यादीची वाट पाहत असाल तर हा भाग विशेष लक्षात ठेवा. यादी जाहीर झाल्यानंतर तुमचं नाव आहे की नाही हे अधिकृत माध्यमातूनच समजेल. पहिल्या यादीत नाव नसेल तर लगेच घाबरू नका, कारण पात्र लाभार्थ्यांची पहिली प्रतिक्रिया हा टप्प्यामध्ये होऊ शकते. त्यामुळे पहिल्या यादीत नाव नाही यामुळे नाराज होऊ नका. संयम ठेवा, दुसऱ्या यादीत तुमचे नाव नक्की असेल. आता तुमच्यासाठी एक मोठा प्रश्न, तुमच्या 7/12वर पीक कर्जाची नोंद आहे का? असेल तर हा कमेंटमध्ये नक्की लिहा, नसेल तर नाही. किंवा तुम्ही वाट बघत असेल तर तसे पण कमेंटमध्ये लिहू शकता. आता या घटनेत सर्वात मोठा प्रश्न हा असा आहे की शेतकऱ्यांनी काय करायचं? सर्वप्रथम तुमचा 7/12 हा तपासून घ्या. दुसरे, तुमच्या बँक खात्यातील पीक कर्जाची माहिती तपासा. तिसरं, तुमची आधारशी संबंधित माहिती आणि eKYC प्रक्रिया पूर्ण आहे का हे तपासा. चौथं, कर्जमाफीची अधिकृत यादी उपलब्ध झाल्यावर तुमचे नाव तपासा. आणि 5वं, काही अडचण असल्यास संबंधित बँक शाखा आणि अधिकृत सरकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. आता सर्वात मोठी सूचना, कर्जमाफीच्या फेक गोष्टींबाबत किंवा फेक लिंक बाबत त्या संदर्भात जाऊ नका. त्या लिंकवर क्लिक करू नका. या गोष्टीमुळे तुमचा OTP, तुमचा पासवर्ड त्या दुसऱ्या फ्रॉड याच्यात जाण्याची धक्कादायक गोष्ट होऊ शकते. कर्जमाफी मंजूर झाली आहे, तुमचं नाव यादीत आहे, कर्जमाफी मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर या संदर्भाचेही मेसेज येऊ शकतात. त्यामुळे अशा मेसेज किंवा लिंकवर तुम्ही क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवाबाबत ही माहिती पोहोचवा. मी पुन्हा भेटतो एका नव्या शेतकरी अपडेटसह. जय जवान, जय किसान.